स्वराज्य मेन्स वेअर्स आपल्याला शॉप पाहायला मिळते आणि मराठी माणूस सातत्याने व्यवसायामध्ये अग्रेसर असतो। आज आपल्या सनबूर गावचा विचार केला तर अनेक व्यावसायिक तयार होत आहेत। त्याचबरोबर LK डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा कुमार रवी जाधव साहेब ते देखील आपल्याच गावचे सनबूरचे, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत। सचिन दादा देसाई साहेब, हितेश दादा देसाई साहेब, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत। ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभलेलं आहे, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। उद्घाटन सामन्याला होते सुरुवात। आता पाऊस देखील गेलाय, सूर्यप्रकाश देखील स्वच्छ मध्ये पाहायला मिळतोय आणि जाऊया अशी चोरगे सरांकडे। धन्यवाद। एक नंबरला असू दे तशीच पाहिजे राहू दे ती त्या बारकी असू दे ही छोटी दिसना आहे ना बाकी सर्व नियम चालू आहे तुम्हाला माहिती आहे मी जागा सर्व नियमामध्ये हॅलो चेक सुस्वागतम 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 वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा। गणराला वंदन करतो, उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो एक दमदार क्रीडा स्पर्धा। अर्थातच टेनिस संघाला सुरुवात झाली आहे, परंतु पावसाच्या अभावी ही क्रीडा स्पर्धा रबर बॉल खेळवण्यात येते। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आयोजित ग्रामदैवत आई विठलाई देवी चषक 2025 च हे भव्य दिव्य पर्व पुन्हा एकदा आपल्या भेटीस आलाय आणि पहिली मॅच VCC सनबूर आणि त्यांच्या विरोधामध्ये DK स्पोर्ट्स पाटील आवाड। टॉस जिंकला सनबूर संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केले DK स्पोर्ट्स पाटील आवाड संघाला। बॅटिंग साठी मॅचला होईल सुरुवात, पंचांचा येईल ग्रीन सिग्नल, दोन्ही टीमला शुभेच्छा। पंचांचा निर्णयाचा आदर करा। नियम सर्वांना माहिती आहेत, नियमावली प्रत्येकाला माहिती आहे या टेनिस सीझनची। दोन्ही टीमला देवे शुभेच्छा। बोला गणपती बाप्पा, आई विठलाई देवीच्या नावाने सांग भलं। पहिला बॉल अगुडप्प्याचा बॉल होता, सोडून दिलाय, थोडस शरीरापासून दूर ठेवलेला, ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू। अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची होते सुरुवात। या सीझनची नियमावली जर पाहायला गेलं, कोदून काढण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला। नवीन हंगाम, नवीन नियमावली आपल्याला पाहायला मिळाली, कारण प्रत्येक षटक हे फक्त 5 बॉलचं असेल। फुल टॉस बॉल आणि इथे काठी काढली आहे, फुल टोल वसूल करता आला नाहीये, सर यष्ट्यांवरती धडकतोय आणि पहिला गडी गारद होत असताना मात्र पाहायला मिळतोय DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाला मात्र पहिला धक्का लागतोय, जावं लागेल माघारी। बॅक टू द पॅव्हेलियन, महत्वाची विकेट ऋषी, बॅक टू द पॅव्हेलियन। खूप चांगली क्रीडा स्पर्धा, खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती टेनिस संघाला मात्र सुरुवात झाली आणि या टेनिस संघाची सुरुवात होत असताना थोडासा पावसाचा अभाव असल्यामुळे ही क्रीडा स्पर्धा रबर बॉल खेळवण्यात येते। उत्साह तोच आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, क्रिकेट आणि क्रिकेट वसलेला आहे आणि पुन्हा एकदा सज्ज झालेत क्रिकेट। नवीन बॅटर इंद्रजीत, इंद्र द टायगर, मागील सीझन भरपूर गाजवला या खेळाडूने, परंतु या सीझन मध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल। सज्ज झालाय, इनेट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना, परंतु गोलंदाज अगदी आपण पाहायला गेलं तर रोहित, हा टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये आणि इंद्रजीतचं खातं अकाउंट ओपन झालंय। संघाच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होईल, टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती। एक गडी मागे गेल्यानंतर, परंतु ज्या पद्धतीने मात्र हे आयोजन नियोजन
ट्रॉफीचा जर का विचार केला तर चमचमटे ट्रॉफीज मात्र पाहायला मिळते. आगळी वेगळी ट्रॉफी यंदाच्या हंगामामध्ये देखील पाहायला मिळते. बाटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय पुन्हा एकदा मागील क्षेत्रामध्ये घोषंकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतो. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3 या धावसंख्येवरती. जबरदस्त ही टुर्नामेंट आणि ही स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामदेवत आई विठलाई देवीच्या नावाने मात्र हे करंडक मात्र पाहायला मिळते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे वेगाने बॉल पर्यंत पोहोचतायत. फेकी केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सुरू आहे. विकेट किपर एंडकडे केलाय थ्रो आणि तिथे चुकी होते आणि आणखीन एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. टोटल 3 धावा या बॉल वरती मात्र कंप्लीट झाल्यात आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 6. लॉस ऑफ दी 1 विकेट. अगदी आपण जर पाहायला गेलं तर 15 मिनिटाचा अवधी असेल तुम्हाला ही इनिंग संपवण्यासाठी, कारण प्रत्येक षटक हे 5 बॉलचं असेल. हा नवीन नियम यंदाच्या हंगामामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत मात्र पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मात्र वापरला जातोय गोलंदाजीसाठी. सचिन पवार. ऋतुराजच्या बॅट मधून अगदी मिस टायमिंग स्ट्रोक आलाय, परंतु निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल होत असताना 2 क्षेत्ररक्षक आले. वेगाने मात्र बॉल पकडण्याचा प्रयत्न, परंतु तिथे 2 धावा घेण्यामध्ये वंचित ठेवू शकले नाहीये दोन्ही बॅटरला. जयेश जाधव गुंड्या याने मात्र डाय मारून कॅच पकडली, तर VSS सनपूर यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओहो, इथे सोडून दिलाय. ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. केक ऑफ पॅराडाईजचे ओनर अर्थातच सचिन पवार. नेक्स्ट टीम आणि KTPL PTPL साठी हो फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉलला फेकून दिलंय. यंदाच्या हंगामाचा पहिला षटकार सिक्सर सचिनच्या विरोधामध्ये. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डर जशास तसं दिले उत्तर. तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो. डीप मध्ये रोहितने खूप चांगला झेल. पप्पू पाटील नवीन बॅटर. फुल टॉस बॉल पाठी मागे चाललाय. नो +1. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 17 धावा धावफलकावरती लागतात. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये अगदी दोन्ही टीमचा दबदबा पाहायला मिळतोय. जिथे पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड त्यांच्याकडनं धावा देखील येत आहेत आणि VCC सनपूर संघाकडनं देखील. ओहो, इथे कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच महत्वाची होती.
आणि सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरसवेल. ज्या पद्धतीने मात्र संघाची धाव संख्या आहे, जिथे 4 षटकांचा खेळ असेल आणि 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं कुठेतरी महत्वाचं असेल आणि तोच प्रयत्न डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघाचा मात्र नक्कीच पाहायला मिळेल. जिथे आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना मात्र सचिन पवारने आणखीन एक विकेटच्या शोधात मध्ये आहेत, परंतु ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरू आहे, शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, ऑन साइडला वळवलाय, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत, सिंगल मात्र मिळेल फक्त. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत, परंतु सिंगलने मात्र समाधान मानलंय. ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 19. लॉस ऑफ दी 2 विकेट. आतापर्यंत स्कोर आपण बघतोय ते म्हणजे डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघ, जिथे टॉस जिंकल्यानंतर VCC सनपूर संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केलं होतं डीके स्पोर्ट्स पाटील संघाला मात्र बॅटिंग करण्यासाठी. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अगदी ओली खेळपट्टी पाहायला मिळते. पावसाचा अभाव आहे आणि पावसाच्या अभावामुळे ही क्रीडा स्पर्धा रबर बॉल मात्र पाहायला मिळते. भरपूर सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप मात्र नक्कीच पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सचिन देसाई, प्रितेश देसाई, शिवसाई मित्र मंडळ सनबूर त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी, टी शर्ट स्पोर्ट्स, प्रथमेश शेवाळे, सोहम आलाय गोलंदाजीवरती आणि अमंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात करतोय. white+1 2 धावा युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. रविराज जाधव, LK डेव्हलपर्स, शुभम जाधव, पुन्हा एकदा खराब दिशा, व्हाईट बॉल, सन्माननीय आदरणीय शुभमजी जाधव, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, सन्माननीय आदरणीय गणेश मेडिकलचे संकेत शिंदे, माही ग्राफिकचे राहुल जाधव, त्याचबरोबर शिमला आईस्क्रीमचे सूरज शिंदे आणि ओहो इथे चांगला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मधून अगदी फेकी केली आहे. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. वेगाने धाव ही कंप्लीट झाली आहे. पाणी सौजन्य आशिष जाधव यांच्या माध्यमातून देण्यात ही संपूर्ण ज्यांनी सौजन्य करण्यात आलेत आणि ही सर्व मान्यवर मंडळी आज या संपूर्ण व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आई विठलाई देवी चषक 2025 मध्ये white+1 पुन्हा एकदा खराब दिशा, खराब लाईन, अचूक लाईन आणि लेंथ मात्र हाताळावी लागेल, कारण चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एकच धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेवरती मानलंय समाधान. सिंगल आले आणि जिथे आपण पाहायला गेलं तर धावांचा ओघ वाढला जातोय. 27 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळते. त्याचबरोबर स्वराज्य मेन्सवेअर ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचे संपूर्ण टी शर्ट सौजन्य करण्यात आले प्रथमेश प्रदीप शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती मात्र या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. वेलकम सर, स्वागत आहे आपलं आई विठलाई देवी चषक 2025 मध्ये. खूप चांगली टी शर्ट, अगदी चांगला फटका, एकच धाव. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्या. 28. 2 गडी माघारी गेल्यानंतर पप्पू पाटील आणि इंद्रजित यांनी चांगली धुरा सांभाळली आपल्या संघाची. तिसरं षटक मार्गस्थ सोहमचं. पुन्हा एकदा खराब लाईन, कुठेतरी दिशेपासून भरकटतोय. white+1 टोटल 2 धावा याही बॉलवरती मात्र अंकित केल्या जातील. धावसंख्येत भर पडेल. टीमची धावसंख्या 30 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते.
अप्रतिम टेलिकास्ट उमसग एमटीसी ऑब्स्टिक्सच्या भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल मॅच थोडी स्पीडअप करायची त्याचबरोबर भागवतजी बागल सर त्यांची देखील प्रमुख उपस्थिती नवीन हंगाम वेलकम भागवतजी बागल सर आपलं देखील स्वागत आहे आणि संपूर्ण टीम देखील त्यांची नक्कीच पाहायला मिळते नवीन जर्सी प्रत्येक संघाची यंदाची जर्सी प्रत्येकाला उत्सुकता आहे प्रत्येकाची टी शर्ट पाहण्याची ओ इथे पाहावं लागेल पंचांचा निर्णय येतोय तो म्हणजे डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव यानंतरची मॅच असेल SSC बागलवाडी आणि त्यांच्या विरोधात मळाईदेवी कुसरूड इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत याची दोन्ही कॅप्टनने नोंद घ्यायची आहे 3 षटक इथे समाप्त झाले 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ 32 लॉस ऑफ दी 2 विकेट अंतिमचं षटक थोडस स्पीडअप घ्या 15 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे 15 मिनिटांमध्ये इनिंग ही संपली पाहिजे यानंतरची मॅच SSC बागलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मळाईदेवी कुसरूड दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्ट करायचा आहे अंतिमचं षटक निकेत पवार पहिलाच बॉल व्हाईट बॉल अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात या मॅचची सुरुवात जर पाहायला गेली तर षटकाची सुरुवात जर पाहायला गेली तर अवंतर धावसंख्येने झाले प्रत्येक गोलंदाजाने शॉर्ट बॉल होता पूल करण्याचा प्रयत्न बॉल भरपूर हवेत आहे चेंडू अगदी चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव प्राप्त होईल संघाच्या खात्यामध्ये देखील एकच धाव मात्र ऍड होईल पप्पू पाटील स्ट्रायक मात्र पाहायला मिळतात सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये चांगला फॉर्म त्यांचा मात्र पाहायला मिळतोय मागील हंगाम भरपूर गाजवलाय परंतु या हंगामामध्ये देखील तसंच फॉर्म मात्र नक्कीच पाहायला मिळतोय ओ कट करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकलेले नाहीयेत बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल सिंगल येते सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरसवेल 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु जास्त काही मिळणार नाहीये एकच धाव मात्र प्राप्त होईल इंद्रजीतला आणि या हंगामाचे नवीन नियमावली आपल्याला पाहायला मिळते की 4 षटकांचा सामना असेल परंतु 4 षटकामध्ये फक्त एका षटकामध्ये 5च बॉल असेल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 हो इथे खूप चांगला बॉल परंतु ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा त्याचबरोबर सहसचिव अर्थातच नितीन कदम हे देखील इथे उपस्थित झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि नवीन हंगाम आहे तर नवीन हंगामासाठी आपण तयार होऊन यायचंय जबरदस्त बॉल गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय जबरदस्त फटका इंद्रजीत टायगरच्या बॅट मधून जबरदस्त फटका शेवटचा बॉल या इनिंग मधला
शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर, आउट ऑफ द पार्क, बॉल सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. इनिंगची होते समाप्ती. पहिलं षटक इथे हाताळलं रोहितने, दुसरं षटक सचिन पवार, तिसरं षटक सोहम आणि नितीने देखील शेवटच्या षटकामध्ये अगदी सुरुवात खूप चांगली होती, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती मोठे फटके आले आणि पहिला डाव इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 47-48 धावांचं लक्ष्य असेल VCC सनपूर संघाला बॅटिंग करण्यासाठी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई विठलाई देवी चषक. जाऊया टॉस का बॉस या ठिकाणी, जिथे मात्र होईल नेक्स्ट मॅचचा टॉस. आणि थँक्यू सो मच आशिष सर. मी विनंती करेन चला दोन्ही टीम माळेदेवी कुसरुण विपक्ष SSC बागलवाडी. टॉसचा बॉसमध्ये श्री विजय सूर्यवंशी साहेब, डॅशिंग मालक VS पॉवर कराड, आपल्याच गावचे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून टॉसचा बॉस आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. मी विनंती करेन प्रथमेश दादा शेवाळे आपल्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचा आम्ही टॉस घेत आहोत. आमचे टी-शर्ट स्पॉन्सर संपूर्ण विठ्ठलाई शिवचावा स्पोर्ट्स सनपूर या संघाची किट्स ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे प्रथमेश दादा शेवाळे साहेब. एक व्यावसायिक वेलकम टीम माळेदेवी कुसरुण, वेलकम टीम SCC बागलवाडी, वेलकम प्रथमेश दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टॉस करत आहोत. एका बाजूला माळेदेवी कुसरुण, एका बाजूला सिद्धिविनायक बागलवाडी. बागलवाडी संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. टेल कॉल केला आहे आणि टेल इट इज. थँक्यू सो मच सर. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब बागलवाडी टॉस जिंकलाय आणि या वर्षी नवीन सुरुवात आहे. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, परंतु पावसामुळे रबर बॉल खेळवला जाते. 20 चेंडूंचा खेळ, काय निर्णय असेल? काय नाही, पहिलीच मॅच आहे, सुरुवात करायची, बघूया आता. नवीन वर्ष, नवीन किट, नवीन सगळं काय आहे, कसं वाटतं आणि काय सांगाल? नवीन तर किट आहे, पोरं पण नवीन आहेत, आता खेळ फक्त करायचं राहिलाय. थँक्यू सो मच. बॅटिंग करायसाठी मायादेवी कुसुण, प्रथमेश दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. आज सनपूर गावाचा विचार केला तर क्रिकेट बरोबर विविध खेळाडू व्यवसायामध्ये देखील विविध मान्यवर अगदी अग्रेसर होत आहेत. काय सांगाल संपूर्ण स्पर्धेविषयी आणि आपल्या टीमचे तुम्ही टी-शर्टचे पुरस्कर्ते आहात? आयोजन वगैरे खूप चांगलं केलं आहे पोरांनी आणि आपलं हे दुसरं वर्ष आहे आणि इथून पुढंच चांगलं सुरू राहावं ही विठ्ठलाई देवी प्रार्थना असेल आपली. थँक्यू सो मच. आपल्या व्यवसायामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा हीच विठ्ठलाई देवी चरणी प्रार्थना. टॉस जिंकलाय टीम सिद्धिविनायक क्रिकेट क्लब बागलवाडी, त्यांनी घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खूप चांगली क्रीडा स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनपूर आयोजित ग्रामदेवता आई विठलाई देवी चषक 2025 भव्य दिव्य हे दुसरं पर्व या RSC गोटुली मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेनिस संघाला सुरुवात झाली परंतु पावसाच्या अभावामुळे ही क्रीडा स्पर्धा रबर खेळवण्यात येते. जिथे आपण पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नदीच्या काठी आणि सह्याद्री पर्वत रांगांच्या स्थितीत असलेलं हे स्थिरावलेलं सनपूर हे गाव आणि सनपूर गाव म्हटलं की 4 वाड्यांचा जोडणार हे गाव. अर्थातच या गावाची ग्रामदैवत आई विठलाई देवी आणि या ग्रामदैवत आई विठलाई देवीच्याच नावाने मात्र हे चषक मात्र पाहायला मिळतंय. संपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर आयोजन आणि नियोजन विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनपूर या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष आणि संस्थापक शिवा जाधव बॉस भरपूर सारी मेहनत राहिली आहे. संपूर्ण कमिटी सज्ज आहे नवीन हंगामासाठी. भरपूर सारे नवीन कॅप्टन देखील पाहायला मिळत आहेत. जाऊया सेकंड इनिंग कडे. लक्ष आहे 48 धावांचं. पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋषी, स्ट्राइक एंडला रोहित. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, बॉलला पाठवून दिले.
स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 6 धावांसाठी. इरादे केले स्पष्ट. पहिल्या बॉलवरती षटकार. त्याचबरोबर ज्या नवीन टीम्स जे नवीन संघ या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेमध्ये मात्र रजिस्टर झालेत त्यांचं देखील पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने संपूर्ण अध्यक्ष कमिटी यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल. कारण प्रत्येक संघाला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेचा खेळ माहिती आहे, नियोजन माहिती आहे, आयोजन माहिती आहे. त्याचमुळे भरपूर सारे संघ नवीन संघ या संघटनेमध्ये दाखल झालेत. रजिस्ट्रेशन नक्कीच पाहायला मिळते. नवीन टीम त्यांचा देखील खेळ कशा पद्धतीने राहील. नवीन कॅप्टन, नवीन जर्सी, संपूर्ण नवीन आणि नवीन हंगामाला सुरुवात होते. जबरदस्त फटका. कलात्मक स्ट्रोक खेळला जरूर आहे. अप्रतिम कॅच. जबरदस्त. पॉइंटला जबरदस्त कॅच मात्र पकडली आहे. फटका चांगला होता, खूप चांगला आगला वेळगळा. जबरदस्त कॅच पकडले तिकडे पॉइंटला. सतीश होते. मुकदम यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय सतीश या कॅच साठी. सचिन पवार नवीन बॅटर इनेट नंबर 3 मध्ये दाखल झालेत. केप ऑफ पॅराडाईज चे सर्वा ओहो जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. पंचांचा डॉट बॉल आहे. पंच शहानिशा करतायत आणि सांगितलं की हा योग्य बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर उसळी घेणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. वन बाउंडचा इशारा देखील दिला गेलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. नवीन नियम, नवीन हंगामाचा. इथे जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल, जबरदस्त गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती आक्रमक भूमिका ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर झालाय. राजू रोडे सर आहेत अगदी बॉल पर्यंत पोहोचतात. फेकी केली जाईल आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर एकच धाव मात्र प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 10. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र जरूर पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय आणि टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. लॉस ऑफ टी 1 विकेट. लक्ष्य 48 धावांचं आहे आणि आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील. 15 बॉल मध्ये आता 38 धावांची गरज, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं. अर्थातच MH11 चे केक शॉपचे सर्व अक्षय पाटील यांची उपस्थिती मात्र या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं स्वागत आहे आई विठलाई देवी चषक 2025 मध्ये.
जव्या मॅचच्या दिशेने दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज मात्र सज्ज झालाय दुर्गेश. बॅकफूटला गेले, बॅकफूट पंच मात्र पाहायला मिळालाय आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे फक्त आणि फक्त एक धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती 48 धावांचा बाटला करायचा आहे. परंतु षटकामध्ये प्रत्येक षटक हे 5 बॉलच आहे. 6वा बॉल तुम्हाला मिळणार नाहीये, फक्त 5च बॉल मिळणार आहेत आणि 5 बॉल मध्ये तुम्हाला तुमचा खेळ दाखवायचा आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. बॉल हवेत आहे, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. आई विठलाई देवी चषक चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय. रिकाम्या जागा भरा, आणखीन एक येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती. आक्रमक भूमिका मात्र बजावत असताना मात्र सचिन पवार त्याच्या बॅट मधून मात्र 2 चौकार आलेत. दुर्गेश वरती दबाव आहे थोडासा, कारण 2 मोठे फटके आलेत. कमबॅक करावा लागेल. बॉल हवेत आहे, परंतु लांब 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 आणि लांबच जाईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 2 चौकार 1 षटकार. आता मॅचला कलाटणी निर्माण झाली आहे. तर 13 करायचे आहेत. ओ चांगला बॉल, चांगलं कमबॅक. अगदी यष्टांच्या वरतून जाणारा मात्र बॉल पाहायला मिळाला. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त झालेत. प्रत्येक षटकामध्ये 5च बॉल तुम्हाला वापरायचे आहेत. आता येणारे 10 बॉल 10 चेंडू मध्ये आता 13 धावा करायचे आहेत. टीमची धावसंख्या मात्र जाऊन 25 झाले. आता येणारे बॉल असतील 10 आणि करायचे आहेत 23 धावा. माफ करा, 23 धावांची अजूनही गरज आहे. 48 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे आता येणारे बॉल 10 आणि 10 बॉल मध्ये म्हणजे 23 धावांची गरज आहे. नवीन हंगाम आहे, नवीन नियम आहेत. एक अनुभवी गोलंदाज मात्र वापरले जात आहे, राजू रोडे. बीसीसी चंदपूर संघाचे कॅप्टन वरती जबाबदारी आहे. आता समोर राजू दादा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे पुढे आले होते. मोठ्या फटक्यासाठी मात्र जरूर जात असताना मात्र बीट करून पाठीमागे चाललाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये.
पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय आणि यासाठी मात्र अनुभवी गोलंदाज मात्र वापरले जातात राजू यांना. मागील हंगामामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहिली, याही हंगामामध्ये तोच फॉर्म मात्र पाहण्यासाठी नक्कीच पाहायला मिळतोय. इथे शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, शॉर्ट पूल पूल होते सक्सेसफुल, वंडरफुल पॉवरफुल स्ट्रोक. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. आता 8 बॉल 15ची गरज. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे, कारण जिथे अगदी 2 चौकार 1 षटकार आला. सचिन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने त्या बॉल पर्यंत फेकी करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र सचिन पवार यांना मात्र माघारी जावं लागतंय. यांच्यासाठी 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. एक बॉल घोषित केलाय. पंचांची गारीसारखी नजर आहे आणि पंचांचे निर्णय हे अंतिम असतील आणि त्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. 7 चेंडू 14ची गरज. बॅटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. कॅच होणं सध्याच्या घडीला महत्वाचं होतं, परंतु प्रयत्न खूप चांगले होते यष्टीरक्षकाचे. डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल जरूर गेला. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 35 या धावसंख्येवरती 35. हो इथे चांगला बॉल, परंतु पुन्हा एकदा पंच शहानिशा करतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. आणखीन एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती मात्र ऍड होते. अतिरिक्त धावा कुठेतरी डोकेडोकी ठरू शकतात संघासाठी. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठ्या फटक्यासाठी गेले, जबरदस्त ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय 6 धावांसाठी हवाई सफर. षटकार. ये अनुभवी गोलंदाज
सतीश ज्यांनी मात्र पॉइंटला खूप चांगली कॅच पकडली होती आणि त्यांनाच मात्र बोलवलं जातंय आणि स्ट्राईक हँडला ओमी येणारे बॉल असतील 5 आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत 6 धावा. शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत फेकी केली जाते डायरेक्ट हिट जरूर झालाय परंतु इथे बघा चपळाई दाखवली आहे परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र चेतन कॅप्टन मात्र माघारी जात असताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर बागलवाडी दुसऱ्या बाजूला कुसरूड टीम. बागलवाडी टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय कुसरूड संघाला बॅटिंग करायचे. जशी मॅच संपेल लगेच दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. जाऊया मॅचच्या दिशेने 4 चेंडू 4 ची गरज. नवीन बॅटर सुमित आल्या आक्रमक झालाय आणि हा विजयाचा षटकार मात्र लगावलाय. पहिल्याच मॅच मध्ये मात्र विजय प्रस्थापित केलाय टीम VCC सनपूर संघाने. खूप चांगली खेळी राहिली जिथे आपण पाहायला गेलं तर सचिन पवार यांच्या बॅट मधून मात्र 2 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर मात्र चेतन यांच्या बॅट मधून जे 2 मोठे षटकार आले होते आणि अंतिमच्या या षटकामध्ये जिथे नवीन बॅटर सुमित आला आणि त्याने मात्र विजयाचा षटकार लगावला आणि या मॅच मध्ये दबदबा मात्र पाहायला मिळाला. दोन्ही टीम हस्तांदोलन करताना मात्र पाहायला मिळत आहेत. मैत्रीपूर्वक लढत झाली खूप चांगली मॅच झाली. कुठेही जाऊ नका पाहत राहा ग्रामदैवत आई विठलाई देवी चषक पर्व क्रमांक 2 आपण अनुभवताय. टेनिस संगम सुरुवात झाली परंतु पावसाच्या अभावामुळे ही क्रीडा स्पर्धा आपल्याला रबर पाहायला मिळते. आलेल्या मान्यवरांचा करूया यशोचित सन्मान. जाऊया लवसरांकडे. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आपल्याला दिलेला आहे आदरणीय श्री रोहित जाधव साहेब तात्या यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जय जाधव साहेब आपला देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये VCC सनपूर या वर्षीचा मात्र विजयी श्री गणेश केलाय आणि या पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार